सगळ्यात पहिल्यांदा मत्स्येंद्रनाथ मंदरशालावरती आराधना करून जर सगळ्यात पहिल्यांदा कुठे आले असेल तर ते सप्तशृंगी गडावरती आले आणि तिथं शाबरी विद्या नावाचा काव्य ग्रंथ लिहिण्याकरता अनुष्ठान म्हणता आणि आई समोर उभे राहिल्यानंतर आईला आराधना करता अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळती पोत ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती बोध ज्ञानाचा पाजळती उद भक्त नाचती उद भक्त नाचती उद भक्त नाचती उद भक्त नाचती गोंधळा 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 येई ओ जगदंबे 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 सगळ्यात पहिल्यांदा सप्तशृंगी माथ्यावरती येतात आता आपली उद्यापासून सुरुवात होईल एका एका दिवेला जायचं उद्या नवरात्र नाही का बघा घटस्थापना आपल्या जीवनामध्ये तसं जर पाहिलं तर घटस्थापना का केली जाते तो घट तिथं देवीजवळ ठेवायचा याचा अर्थ आपण त्या देवीची सेवा करायची साधू संतांनी तो घटाचं त्या प्रतीक मांडलेलं आहे घटस्थापना म्हणजे काय तर याला सुद्धा साधू संतांनी घट म्हटलेलं आहे सर्व घटी रामोदिहादी एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी हा घट जर त्या देवाचा अंश आहे तर त्या देवाला हा घट अर्पण करणं म्हणजे घटस्थापना आहे नवरात्र म्हणजे काय गड्या नवरात्र म्हणजे या देवीच्या दर्शनाला आणि त्या देवीच्या दर्शनाला आपण गेलंच पाहिजे प्रत्येक देवीच्या दर्शनाला पण ज्याला आपल्या श्रीमध्ये देवीला बघता आलं ना त्याला वेगळ्या देवीच्या सुद्धा दर्शनाला जायची गरज नाही गड्या तशा जीवनातली नवरात्री सफळ झाली पण ज्याला आपल्या जीवनामध्ये श्रीमध्ये देवीला बघता आलं नाही महाराज म्हणता यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता ज्या ज्या ठिकाणाला श्रीचा आदर आहे तिथं वेगळीकडे देवीला बघायची गरज नाही म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तिथं यावं देवीची त्या ठिकाणी मातेची आराधना करावी आणि पुढे भ्रमण अखंड आपल्या जीवनामध्ये केलं का वैराग्य धारण केलं वैराग्यवान त्या साधूल म्हणायचं आपल्याला नाही काही काही आमच्या पुढे काही एकदा एका कीर्तनात मला बियाणार आलं महाराज कसं काय आलं पहा म्हणलं सगळं बरोबर आहे पण डबल छापा म्हणलं कहून माझ्यासमोर वैराग्य मूर्ती अरे बापरे म्हणलं वैराग्य मूर्ती मी कोणत्या अंगाने दिसतो बा कीर्तनाला यायच्यात आम्ही म्हणतो कसं काय मग ते कसं होईल नाही का कसं होईल म्हणजे रस्ता कसं बुवा असं नाही का ज्यांना कळलं त्यांना नाही कळलं त्यांनी नाही का बघा आणि परत युद्ध आल्यानंतर सुद्धा एवढंच झालं तेवढंच झालं आम्हाला कसं वैराग्य मूर्ती म्हणून चालेल नाही का पण बघा म्हणून वैराग्य धारण केलं त्यांना माहिती आहे हे सोबत काही येणार नाही म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणता बाबा आपल्या सोबत येणार काही नाही आपल्या सोबत येणारा भगवान चिंतन आहे त्या देवाचं भजन करा आपल्या हातानं या आयुष्याचा नाश करू नका हे सफल व्हावं याकरता सकळाच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा आपलं चित्त शुद्ध करा आपल्या जीवनामध्ये आपलं हित साधा या देहाचं हित काय हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध एका भावानं देवाचं भजन करा कारण तेवढं भजन आपल्या सोबत येणार आहे महाराज म्हणतात दुसरं काही येत नाही ना मग त्या देवाचं भजन करा अंतर या नरदेहाचा व्यापार सफल होईल त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये तर या नरदेहाला लाभ प्राप्त होईल अन्यथा आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं अधोगतीच आहे मग ती अधोगती होऊ नये आता याच्यापेक्षा मी तुम्हाला काय शिकवणार आहे मी तुमच्या शरणावरती साष्टांग प्रणिपात करतो साधून आपल्या शरणाला लागावं तुकोबाराय आज पाया पडता कधी कधी म्हणता मी तुमच्या पायाला लागतो बाबा लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम करे टाळी बोला मुखी लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला आपल्या पायाला लागून साधं संत म्हणता बाबा सावध हो भगवान परमात्म्याचं चिंतन कर तेवढं आपल्या सोबत येणार आहे दुसरं काही नाही कसं असतं भजन एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करावे ठो हरी
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरे विठोबा रखुमाई गतिनाशिनी दुर्गे जय जय काल विनाशिनी काली जय जय हे दुर्गतिनाशिनी दुर्गे जय जय काल विनाशिनी काली जय जय दुर्गे जय जय काल विनाशिनी जय 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 हे उमा ब्रह्मानी जय जय उमा ब्रह्मानी जय जय राधा रुक्मिणी सीता जय जय राधा रुक्मिणी सीता जय जय उमा ब्रह्मानी जय जय राधा रुक्मिणी सीता जय जय दुर्गतिनाशिनी दुर्गे जय जय काल विनाशिनी काली जय दुर्गतिनाशिनी दुर्गे जय जय काल विनाशिनी काली जय जय निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई ज्ञान सकया ज्ञानराज हरे 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली